मी जसं सुरुवातीपासून सांगत आलो की वंचित बहुजन आघाडी किंवा पूर्वीचा आमचा भारी बहुजन महासंघ आमचा इतिहास आहे, रेकॉर्ड आहे की आम्ही जेव्हा केव्हा कुठल्या पक्षासोबत युती आघाडी करतो आम्ही अतिशय प्रामाणिकपणे ती पाळतो. याही ठिकाणी मुंबईत सुद्धा ती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाळल्या गेली. शेवटपर्यंत आम्ही त्या युती आघाडीच्या बाजूने काम करत राहिलो आणि त्याचा रिझल्ट काँग्रेसला दिलेला आहे. दुर्दैवाने तसा रिझल्ट काँग्रेसकडनं हा वंचित बहुजन आघाडीला मिळू शकलेला नाही. अर्थात त्यांच्या गटबाजीचेही अनेक यात प्रॉब्लेम होते, त्यावरही आम्ही सांगितलं. अनेक ठिकाणी अपक्ष उभा करून अपक्षांना किंवा इतर पक्षाच्या लोकांना पाठिंबा देण्याचं इंटरनल काम हे काँग्रेसमधले काही गट करत होते. त्यामुळे आम्ही जाहीर सांगितलं की एका गटाने पुढाकार घेऊन आमच्यासोबत आघाडी केली खरी, तर काँग्रेसमधले इतर गट हे त्या आघाडीला हाणून पाडण्यासाठी काम करतायत, त्यांना रोखण्याची गरज आहे, काँग्रेसने त्यांना रोखावं. शेवटपर्यंत काही त्या गटांना रोखण्याचे कुठले प्रयत्न होताना आम्हाला या ठिकाणी दिसले नाही. आणि अशा अनेक गोष्टींचं फलित म्हणजे मुंबईमध्ये ज्या 15 ते 20 जागा आमच्या हक्काच्या होत्या, जिथे आम्ही स्ट्रॉंग होल्ड होतो आमचा, आणि काँग्रेस सोबत आल्यावरती 100% त्या जागा आम्ही विजयी होऊ अशा पद्धतीचा आत्मविश्वास आम्हाला होता. त्या ठिकाणी काँग्रेसनं स्वतःचाच मतदार हा जाणीवपूर्वक सोडून दिला असं आता म्हणावं लागतंय. तो राखला नाही. आम्ही अनेकदा सांगितलं तरीही त्यांनी त्यावर काही केलं नाही आणि तो मतदार शिफ्ट झाला आणि आम्हाला त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं.